नमस्कार मैत्रिणींनो, उद्या आहे गुढीपाडवा आणि आपण गुढीपाडवा विशेष सुंदरशी 5 ते 3 ठिपक्यांची गुढीची रांगोळी बघणार आहोत। तर अतिशय सोपी, अगदी कमी वेळात आणि दिसायला अतिशय सुंदर आणि पारंपरिक पद्धतीने मी रांगोळी काढणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आपल्याला ह्या 2 ठिपक्याला घेऊन आणि इकडे थोडीशी या 2 ठिपक्यांच्या मध्ये इथपर्यंत अशी रेष ओढून घेऊ आणि अशा 2 रेषा ओढून घेऊ आणि त्याला जोडून घेऊ। त्यानंतर इथे एक रेष काढू मध्ये आणि अशा प्रकारे आपण जोडून घेऊ। स्वस्तिक काढून घेऊ। इथे पिवळे ठिपके ठेवून घेऊ स्वस्तिकच्या मध्ये। त्याला बोटाने पण असं गोल करून घेऊ आणि मध्ये लाल। आता आपण इथून या ठिपक्याला घेऊन रेष काढून घेऊ। आणखीन एक रेष काढून घेऊ। इथे आपण अशा रेषा काढून घेऊ पांढऱ्या। इथून या ठिपक्याला घेऊन अशी रेष काढून घेऊ। आता या ठिपक्याला गोल करून जोडून घेऊ अशी 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 आणि अशा प्रकारे। आता आपण हे जे ठिपके उराले आहेत यांना असा गोल करून घेऊ। इथे पिवळ्या रंगाचा गोल ठिपका काढून घेऊ। मध्ये आपण लाल रंग देऊ। इथे आपण असे पांढरे ठिपके ठेवून घेऊ। इथे आपण पिवळ्या रंगाचे ठिपके ठेवून घेऊ। त्याला बोटाने असे गोल करून घेऊ। खाली एक एक पांढरा ठिपका ठेवू पिवळ्याच्या खाली।
आपण या ठिपक्याला घेऊन अशी रेष काढून घेऊ. त्यानंतर इथून या ठिपक्याला घेऊन अशा प्रकारे रेष काढून घेऊ. इथे आपण पानं काढून घेऊ कडुनिंबाचं. त्यात पांढरा रंग टाकू थोडं थोडं. आता इथे आपण साखरेची माळ काढून घेऊ. ते आपण असे पांढरे गोल काढून घेऊ. त्याला बोटाने असं गोल करून घेऊ. इथे आपण अशा बारीक बारीक रेषा काढून घेऊ. हळद कुंकूचा वापर करूनही आपण छानशी गुढी सजावट आणि गुढीची सुंदरशी रांगोळी काढू शकतो पारंपरिक पद्धतीने. इथे आपण गुढीपाडवा लिहून घेऊ. तर अशा प्रकारे ही आपण 5 ते 3 ठिपक्यांची सुंदरशी गुढीची रांगोळी काढलेली आहे पारंपरिक पद्धतीने. तर रांगोळी अतिशय सोपी आणि दिसायला अतिशय सुंदर आकर्षक आहे. तर उद्या गुढीपाडव्याला तुम्ही ही रांगोळी बनवा. गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.